नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मॅथ विथ समाधानच्या आणखी एका व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने जेवढे पण गणिताचे महत्त्वाचे टॉपिक असणार आहेत ते सर्व आपण या सिरीज मध्ये कंप्लीट करणार आहेत. तर तुम्ही आपल्या सोबत जोडलेले राहा. 2025च्या आगामी होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने सर्व मॅथ क्लिअर करणार आहोत. तर आतापर्यंत जेवढे आपले व्हिडिओ होते तेवढे तुम्ही काळजीपूर्वक बघितले असतील अशी आशा बाळगतो आणि आजच्या टॉपिकला सुरुवात करतो. आजचा आपला टॉपिक राहणार आहे अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी, अपूर्णांकाचा गुणाकार व अपूर्णांकाचा भागाकार. तर बघा, आपण सर्व उदाहरणावरून समजून घेऊ. व्हिडिओ सुरू होण्याच्या पहिले सांगू इच्छितो की व्हिडिओ पूर्ण बघा आणि वही पेन घेऊन बसा आणि सर्व नोट डाऊन करून घ्या, कारण याच्यानंतर मला नाही वाटत की अपूर्णांकाच्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराबद्दल तुम्हाला काही कन्फ्युजन राहील. आणि सर्व नोट डाऊन करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा. एकदा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काहीही कन्फ्युजन राहणार नाही, 100% गॅरंटी देतो. अपूर्णांक म्हणजे काय? अंश व छेद रूपात लिहिल्या जाणाऱ्या संख्या म्हणजे अपूर्णांक. जसे अंश व छेद, जसं 4 व 4/5 आहे. 4 हा झाला आपला अंश व 5 हा झाला आपला छेद. आणि हे दोन्ही मिळून जे बनतो त्याला म्हणतात आपण अपूर्णांक, म्हणजे जी पूर्ण संख्या नाहीये. याचं उत्तर काढल्यानंतर आपल्याला अंश पॉइंट मध्ये उत्तर येईल, त्याला म्हणतात अपूर्णांक. कळलं? अपूर्णांक काढण्याची एक पद्धत आहे, तिरप्या गुणाकार पद्धतीने बेरीज करावी लागते आणि गुणाकाराची सुरुवात आपल्या डाव्या अपूर्णांकाकडून करावी लागते. बघा कसं. उदाहरणार्थ पहिला 2/3 अधिक 4/5 हा अपूर्णांक आहे. तर तिरप्या गुणाकार पद्धतीने बेरीज करायची. तिरपा गुणाकार पद्धत म्हणजे कशी? 2 × 5 आणि 3 × 4 आणि या दोन्हीची बेरीज करून नंतर छेदाचा गुणाकार छेदात लिहायचा आहे. म्हणजे डाव्या साईडनं सुरुवात करायची. 2 × 5 अधिक 3 × 4 छेदात 3 × 5. बरोबर. आता उत्तर 5 दुने 10 अधिक 3 चौक 12 छेदात 5 त्रिक 15. बरोबर. 10 आणि 12 22 छेद 15. याला आपलं फायनल उत्तर. कळलं? आपण आणखी उदाहरण बघू. आपलं 3/4 अधिक 2/3. आता अपूर्णांकाची बेरीज कशी करावी लागते? तिरकस गुणाकाराने आपण अपूर्णांकाची बेरीज करतो. म्हणजे पहिला अंश व छेद, दुसरा अंश व छेद मधला पहिल्या अंशाला व दुसऱ्या छेदाचा गुणाकार करायचा आणि नंतर पहिल्या छेदाचा व दुसऱ्या अंशाचा गुणाकार करायचा. म्हणजे 3 × 3 आणि या दोन्हीची बेरीज आणि 4 × 2 भागिले अंश छेदात या छेदाचा गुणाकार. 4 × 3 करायला सॉल्व. 3 त्रिक 9 अधिक 4 दुने 8 भागिले 4 त्रिक 12. 8 9 8 17 17/12. हे झालं आपलं फायनल उत्तर. तर बघा, पहिला प्रश्न आहे आपला 11/15 अधिक 9/4. आता याचा कशी स्वीकारायची बेरीज? 11 × 4 अधिक 15 × 9 भागिले 15 × 4. सोडवायला 11 चौक 44 अधिक 15 9 135 भागिले इथं 15 × 4 सॉरी 15 चौक 60. 44 आणि 135 5 आणि 4 9 4 आणि 3 7 81 हे भागिले 60चा 86. ह्याला आपलं पहिल्या अपूर्णांकाचं उत्तर. दुसरं 5/6 प्लस 8/9. मग काय करायचंय? 5 × 9 अधिक 6 × 8 भागिले 6 × 9. 5 9 45 अधिक 6 आणि 8 48 भागिले 6 9 54. 45 आणि 48 90 आणि 3 93 भागिले 54. हा फायनल उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 3 नंबरचा. 19/12 अधिक 15/22. बघा त्याचं उत्तर. 19 × 22 अधिक 12 × 15 छेदात 12 × 22.
करायचा गुणाकार 19 दुने 38, 8 हातचे आले 3, 19 दुने 38, 38 आणि 3 41 अधिक 12 गुणिले 15, 15 आहे 150, 15 दुने 30, 180 भागिले 12 गुणिले 22, 12 दुने 24, 4 हातचे आले 2, 12 2 24 आणि 2 26, 264. करा आता याची बेरीज 88, 8 8 आणि 1 9, 4 आणि 1 5 भागिले 264. याला आपलं फायनल उत्तर. बघा ही आता सम संख्या आहे, हिला 2 ने भाग जातो म्हणून हिला 2 ने भाग देऊन घ्यायचा. कसा? 2 दुने 4, इथं एक बोलला 2 9 18, 2 9 18 भागिले 2 1 2, 2 3 6, 2 दुने 4. हे आपलं शेवटचं उत्तर 299/132. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 21/13 अधिक 9/11. करायचं फक्त 21 गुणिले 11 अधिक 13 गुणिले 9 छेदात 13 गुणिले 11 बरोबर 21 गुणिले 11 1 11 1 हात चाला 1 11 2 22 आणि 1 23 13 9 117 13 गुणिले 11 13 1 13 3 हात चाला 1 13 1 13 आणि 1 14 143. करायची वेळी 7 आणि 1 8 3 आणि 1 4 2 आणि 1 3 छेदात 143. अपूर्णांकाची बेरीज शिकलो. आता आपण शिकणार आहोत अपूर्णांकाची वजाबाकी. बेरीज आणि वजाबाकी सेम आहे, फक्त जिथं आपण बेरचे चिन्ह घेतो तिथं वजाबाकीचं घ्यायचंय. बघा 4 2 गुणिले 4 वजा 3 गुणिले 1 भागिले छेदात छेदाचा गुणाकार 3 गुणिले 4 4 दुने 8 वजा 3 1 3 छेदात 4 त्रिक 12 बरोबर 8तून 3 गेले 5/12. हे झालं आपलं फायनल उत्तर. त्याच्यानंतर बघा 5 गुणिले 7 वजा 2 गुणिले 3 भागिले 2 गुणिले 7 बरोबर 7 5 35 वजा 3 दुने 6 भागिले 7 दुने 14 35 मधून 6 गेले 29 छेदात 14. हे झालं आपलं फायनल उत्तर. 3 नंबरचा प्रश्न आहे आपला 14/15 वजा 7/5. सोडवायला 14 गुणिले 5 वजा 15 गुणिले 7 भागिले 15 गुणिले 5 बरोबर 14 पंचे 70 वजा 15 साठी 105 छेदात 15 जशाचे तसे. आता बघा 70 ला आणि 105 मोठे 70 मधून 105 जात नाही, मग आपल्याला बेरीज वजाबाकी तर येते. 105 मधून 70 वजा करा किती उरले 35 छेदात 15. परंतु हे काय या मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केलेली, पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे त्याच्यामुळे हे वजा चिन्ह अपूर्णांकाला द्यायचं. याला आपलं फायनल उत्तर. चिन्हाच्या बाबतीचा विचार जर केला तर हा चिन्ह आपण अपूर्णांकाचं फक्त एकट्या 35च नाही, हे एक तर असं -35/15 हे असू शकतं, दुसरं 35/-15 हे असू शकतं, किंवा वजा 35 असं अपूर्णांकाच्या समोर पूर्ण अपूर्णांकाचं येऊ शकतं. आपण कोणत्याही पद्धतीनं चिन्ह देऊ शकतो. हे फक्त एका सेपरेट 35 किंवा सेपरेट 15 नसतं, दोन्ही मिळून अपूर्णांकाचं वजा चिन्ह असतं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 6/11 वजा 9/4. करा गुणाकार 6 गुणिले 4 वजा 11 गुणिले 9 भागिले 11 गुणिले 4 साइन चौक 24 वजा 11 9 99 भागिले 11 गुणिले 4 11 चौक 44. करा वजाबाकी 9तून 4 गेले 5 9तून 2 गेले 7 मोठ्या संख्येत चिन्ह वजा आहे म्हणून वजा आणि खाली हे 44 जसेच्या तसे. आणि इकडे या अपूर्णांकाला 5 ने आपला भाग जातो म्हणून याला 5 ने भाग देऊन घ्यायचा. 5 त्रिक 15 5 7 35 म्हणून आपलं फायनल उत्तर आहे -7/3. कळलं? या देऊन पुढचा प्रश्न आहे आपला बेरीज वजाबाकी दोन्हीवर आधारित आहे आणि 3 अपूर्णांक एका सोबत दिलेले. तर याचा तिरकस गुणाकाराने तर
लसावी पद्धतीने तिरकस गुणाकाराने जमतो. जसं आपण पहिले 2 सोडून घ्यायच्या त्याच्यानंतर पुढचं सोडवायचं, पण लसावी पद्धतीने सोपं जातं. तर लसावी मासावी कसं काढायचं तुम्हाला जर जमत नसेल तर मी पाठीमाग व्हिडिओ टाकलेला आहे, तो पूर्ण व्हिडिओ बघा आणि लसावी मासावी शिकून घ्या जर जमत नसेल तर. आता याचं लसावी काय येईल? 4 3 2 6 4 त्रिक 12 लसावी येईल. कसा बघा? 4 3 6 2 ने भागवेल 2 2 4 3 अशी 3 2 त्रिक 6 3 ने 2 असे 2 3 1 3 3 1 3 3 2 6 6 2 12. मग 12 लसावी आला. मग काय करायचं? लसावीने या सर्वांना गुणून घ्यायचं. 12 गुणिले 5/4 अधिक 12 गुणिले 2/3 वजा 12 गुणिले 7/6 भागिले छेदात पण आपला लसावी आलेला तोडून घ्यायचा. 4 1 4 4 त्रिक 12 3 1 3 3 चौक 12 6 1 6 6 2 12. आता इथं काय उरलं? 3 गुणिले 5 5 त्रिक 15 अधिक 4 2 8 मायनस वजा 7 2 14. छेदात करायला 12 14 आणि 15 एक उरला आणि 8 आणि 9 9/12 आपलं उत्तर आलं. याला 3 ने भागतो तो 3 त्रिक 9 3 चौक 12 झालं आपलं फायनल उत्तर 3/4. आणि यालाच आपण तिरकस गुणाकार पद्धतीने कसं सोडवू शकतो? काय करायचं? पहिले हे दोन्ही अपूर्णांक सोडून घ्यायचे. कसं? 5 त्रिक 15 अधिक 4 2 8 भागिले 4 त्रिक 12 15 आणि 8 23/12. इकडे काय वजा येईल? 7/6 बरोबर. आता या दोन्हीचा गुणाकार करून घ्या. साइन त्रिक 18 8 हातच्या आला 1 साइन 2 12 आणि 13 वजा 12 बारीसाठी 84 भागिले 12 सगळं 72. आता याची वजाबाकी करा. 8तून 4 गेले 4 13तून 8 गेले 5 भागिले 72. आता ह्या दोन्ही संख्येला 3 ने भागला तो 3 1 3 4 5 3 7 1 3 8 24 3 2 6 3 चौक 12 याला 9 ने भागला 6 ने भागला साइन त्रिक 18 साइन चौक 24. फायनल उत्तर आपला आला 3/4. कळलं? पुढचा प्रश्न आपला 5/8 अधिक 12/7 वजा 2/3 अधिक 4/5. आता घ्या छेदाचा लसावी काढून. छेद किती आपला? 1 8 7 3 5 याचा लसावी काढा. कोणत्याच कॉमन संख्येने या संख्यांना भाग जात नाही, म्हणून या सर्व संख्यांचा गुणाकार काय येणार आहे? आपला डायरेक्ट लसावी येणार आहे. सर्व संख्यांचा गुणाकार 8 साठी 56 5 त्रिक 15 करा गुणाकार 6 पंचे 30 0 8 आले 3 5 5 25 आणि 6 31 आणि 3 34 4 8 आले 3 5 1 5 आणि 3 8 840. आपला काय येणार आहे? लसावी 840 ने मग करा याला गुणाकार. 840 गुणिले 5/8 वजा 840 गुणिले 12/7 वजा 840 गुणिले 2/3 अधिक 840 गुणिले 4/5 छेदात 840. 8 1 8 8 1 8 0 8 पंचे 40 7 1 7 7 1 7 7 2 14 120 3 1 3 3 2 6 3 8 24 280 5 1 5 5 37 5 8 40. करायचा गुणाकार 105 5 25 5 8 आले 2 2 अशी 2 5 1 5 इथं अधिक आहे अधिक. आता 12 0 0 12 गुणिले 12 144 वजा 28 गुणे 560 अधिक 8 चौक 32 2 8 आले 3 साइन चौक 24 3 27 8 आले 2 4 1 4 आणि 2 6
भागिले 840. करा त्या याची बेरीज. 525 1440 अधिक 672. 5 आणि 2 7, 7 आणि 2 9 4, 13 3 हात 4 1, 6 आणि 4 10 6, 16 6 हात 4 1 1 आणि 1 2, 2637 वजा 560. 707 13 तून 6 गेले, 7 हात 4 1, 6 तून 6 गेले 0 2, किती 2077. आपलं फायनल उत्तर येईल मग 2077 भागिले 840. बघा या लिहून. पुढचा प्रश्न आहे आपला 904 अधिक m बरोबर 5/6. तर m ची किंमत काढा. आता काय m ची किंमत काढायची म्हणून हा पूर्णांक पलीकडे न्यायचा आहे. m बरोबर 5/6. आता हा पूर्णांक बरोबरच्या पलीकडे जायचा आहे म्हणल्यावर हा प्लस अपूर्णांक राहील, हा मायनस होईल. -9/4. m बरोबर 5 चौक 20 वजा 9 सक 54 भागिले 6 चौक 24. 4 हातून 0 गेला 4, 5 हातून 2 गेले 3 भागिले 24. याला काय वाजा चिन्ह, याला 2 ने भागला तो 2 17 34 2 12 24. म्हणून आपलं m बरोबर वजा 17/12. हे आपला फायनल. पुढचा प्रश्न आहे आपला 2/3 वजा p बरोबर 1/3. तर p बरोबर किती? बघा हा p इकडे मायनस आहे, मग तिकडे जाऊन काय होणार आहे प्लस. याला p ला तिकडे न्या आणि या प्लसला इकडे वजाबाकीत आणा. 2/3 वजा 1/3 बरोबर आपले p ची किंमत निघाल बरोबर 3. आता हा छेद समान आहे त्याच्यामुळे डायरेक्ट अंशाची वजाबाकी करायची. छेद जशाचा जेवढा आहे तेवढा लिहायचा. 2तून 1 गेले 1/3 बरोबर p. बेरीज वजाबाकीचा एक नियम आहे, छेद जर समान असेल, छेद समान असल्यास डायरेक्ट काय करायचं, छेद समान असल्यास अंशाची काय जी क्रिया असेल ती करा डायरेक्ट. म्हणजे त्याला आपल्याला गुणाकार करायची गरज नाही. जसे सपोज आपला अपूर्णांक आहे 4/5 अधिक 2/5. तर हा छेद समान आहे, तर याला आपल्याला तिरकस गुणाकार करायची गरज नाही. जेव्हा या दोन्हीचं डायरेक्ट आपली जी क्रिया आहे ती करा. 4 आणि 2 6, 6/5 आपलं फायनल उत्तर आहे. छेद समान असल्यास छेद तो डायरेक्ट घेऊन घ्यायचा आणि जी क्रिया दिलेली ती करून घ्यायची. सेम वजाबाकी दे. इथे जर वजाबाकीचं चिन्ह असतं तर 4 हातून 2 गेले 2/5. हे आपलं उत्तर आलं असतं वजाबाकी जर असतील. कळलं काय म्हणतात, पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या काय म्हणतात तिला, पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या. हिला का सोडवायचं, हिच्या खाली काही ना काही म्हणल्यावर काय एक छेद आहे आणि यांच्या दोन्ही मध्ये बेरजेची क्रिया आहे म्हणजे 3/4. आता हे तर आपल्याला येतं 4 2 8 अधिक 3 भागिले 4 1 4, 8 आणि 3 11/4. यालाच का सोडवायचं, 4 2 8 आणि 3 या दोन्हीची बेरीज करायची. म्हणजे या दोन्ही गुणाकार प्लस या आणि यांचा जो गुणाकार येईल हा अंशात प्लस करायचा आणि छेद जशा असतात म्हणजे 4 2 8 आणि 3 11 छेद 4 जशाच्या तसे. हा बेरजेचा पार्ट आहे. बेरजेबद्दल पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या. आता याच्यात पहिले चिन्ह दिलेलं नव्हतं म्हणून ते काय होती बेरीज होती. आता वजाबाकी दिलेली म्हणून काय करायचं, 5 ते 15, 15 मधून 2 गेले उरले 12/5. छेद जसे असतात 5 ते 15 तून 2 गेले 15 तून 2 गेले उरले 13. पुढचा प्रश्न आपला 2.1/3 अधिक 3.4/7. याला का सोडवायचं, आपल्याला माहिती पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या का सोडवायची.
3 दुने 6 आणि 1 7/3 अधिक 7 त्रिक 21 आणि 4 25/7. आता पुढची प्रोसेस आपल्याला माहिती कसं सोडवायचं. 7 7 49 अधिक 25 त्रिक 75 भागिले 7 त्रिक 21 बरोबर 9 आणि 5 14/4 हा 4 आहे 7 आणि 4 11 आणि 1 124/21. आता याला 3 ने भाग जातो नाही 3 ने नाही भाग जात याला भाग जात नाही म्हणून इथं समाप्त झाला आपला. आता बेरीज वजाबाकी आपण अपूर्णांकाची शिकलो. आता अपूर्णांकाचा आपल्याला गुणाकार शिकायचा आहे. गुणाकार सोपं आहे. बेरीज वजाबाकी आणि तिरकस गुणाकार करायची नाही गरज नाही आहे. याच्यात काय सिंपल आहे. डायरेक्ट अंश अंशाचा गुणाकार करायचा छेदा छेदाचा गुणाकार करून घ्यायचा. तिरकस गुणाकार करायची गरज नाही. म्हणजे 3 गुणिले 5 छेद 4 गुणिले 8 5 त्रिक 15 छेद 8 चौक 32 झालं आपलं उत्तर. आणि जर उदाहरणार्थ काटाकाटी होत असेल तर काटाकाटी करून घ्यायची. सपोज आता दुसरं उदाहरण आहे 2/5 गुणिले 7/4. आता इथं 2 ने काटाकाटी होती बघा. बे 1 बे बे 2 4. मग काय करायचं आता ही काटाकाटी झाल्यानंतर पुन्हा याचा गुणाकार जशाच तसा लिहायचा. 7 1 7 गुणिले 7 आणि 5 2 10. हे झालं आपलं उत्तर. पुढचा प्रश्न आपला 4/5 गुणिले 15/16. आता हे काटाकाटी होती बघा. मग करून घ्या. 5 1 5 5 त्रिक 15 आणि 4 1 4 4 चौक 16. हे काय एक एक इथं कटून गेले. राहिलं आपलं काय फक्त 3/4 झालं आपलं उत्तर. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा 105/27 गुणिले 54/21. मग आता याची काटाकाटी करा. 21 1 21 21 5 105 27 1 27 27 2 54. काय राहिलं छेदात 1 वर राहिले अंशात 5 गुणिले 2. आपलं उत्तर 5 2 10. हे आपलं फायनल उत्तर. पुढचा प्रश्न आपला -95/19 गुणिले 17/25. आता याच्यात काय वजा चिन्ह दिलेलं आहे. चिन्हाचा विचार नंतर करायचा. आधी काय करा आपला काटाकाटी होता करून घ्या. जेवढा गुणाकार असेल तेवढं. आता 19 1 19 19 5 95 5 1 5 5 5 25 बरोबर. आता काय उरलं अंशात 1 खाली इथं छेदात 1 आणि इथं उरले 17 आणि इथं छेद 5. आता हे मायनस चिन्ह आहे तर जसं ते अंशाला देऊन टाकायचं. काय उरलं आपला अपूर्णांक 17/5 आणि वजा चिन्ह अपूर्णांकाला जशाच तसं देऊन टाकायचं. त्याच्यानंतर प्रश्न आहे 16/17 गुणिले 85/32. 16 1 16 16 2 32 17 1 17 17 5 85. उत्तर काय आपलं -5/2 कारण 85 ला वजा चिन्ह होता. कळलं. बेरीज वजाबाकी गुणाकार आपण शिकलो. आता लास्ट टॉपिक आपला भागाकार. भागाकार कसं करायचा. भागाकार सोपं आहे. गुणाकारच करणे पण भागाकारच्या नंतरचा पूर्णांक काय करायचा. भागाकाराच्या नंतरचा अपूर्णांक उलटा करायचा. म्हणजे काय करायचं 5/4 जशाच तसे लिहायचे. गुणिले करायचे भागिले जागी गुणिले आणि पुढचा जो अपूर्णांक तो उलटा करायचा. म्हणजे अंश छेदात न्यायचा आणि छेद अंशात न्यायचा. म्हणजे 16 अंशात न्यायचे आणि छेदात 10 म्हणजे अंश छेदात आणायचा इथं 10. आता सोडवा आपल्याला गुणाकार येतो. 4 1 4 4 चौक 16 5 1 5 5 2 10 बे 1 बे बे 2 4. फायनल उत्तर आलं आपलं 2. कळलं. पुढचं उदाहरण बघू आपण. 17/12 भागिले 51/24. आता हे उदाहरण कसं सोडवणार. पहिला अपूर्णांक जशाच तसले आता 17/12. आता गुणिले इकडे काय होईल अंश छेद उलटा होऊन जाईल. 24 छेद इथं होईल 51. 12 1 12 12 2 24 17 1 17 17 3 51. आपलं फायनल उत्तर येईल 2/3. पुढचा प्रश्न आपला 7/16 भागिले 35/36. याला कसं करणार. 7/16 जशाच तसे गुणिले 36/35 अपूर्णांक उलटा केला. 4 चौक 16 4 8 4 9 36 7 1 7 7 5 35. आपलं 9 अंश आता 5 चौक 20 9/20. याला आपलं फायनल होतं. पुढचा टॉपिक आपला म्हणजे टॉपिक नाही सेम उदाहरण आहे फक्त थोडं वेगळ्या पद्धतीत लिहून दिलेलं आहे. म्हणजे काय याचाच अर्थ काय होतो असं 4/5 आणि हा काय भागाकार. भागाकार स्वरूपात 16
15. आता याचं कमी आपलं रूपांतर कसं करतो आपण? गुणाकारात 4/5 गुणिले छेद अंशात नेतो, अंश छेदात नेतो. 15/16. 16 याला 5 1 5 5 त्रिक 15 4 1 4 4 चौक 16. आला आपलं उत्तर 3/4. कळलं? पुढचा प्रश्न आहे आपला 2.1/3 भागिले 4.4/5. आता अपूर्णांक युक्त अपूर्णांक संख्या आहे, याला अपूर्णांकात रूपांतर करा. 3 2 6 7 7/3 भागिले 5 5 चौक 20 आणि 4 24/5. आता याचं पुन्हा गुणाकारात रूपांतर करा. 7/3 गुणिले 5/24. आता याचा 7 5 35 छेद 24 त्रिक 72. आला आपलं उत्तर. सोपं आहे. या लिहून बघा, आपण अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार चारी क्रिया शिकलो. आता ते चारी क्रियावर आधारित संपूर्ण मिश्र उदाहरणे घेऊ आपण, म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्यात सर्व असेल. बघा, आता आपला पहिला प्रश्न आहे 5/16 गुणिले 16/96/95 वजा 18/19 आणि त्याला छेदात 35/38 अधिक 8/19 गुणिले 13/16. मग बघा, आता याची काटाकाटी होती का बघा. आता इथं याचा याच्यासोबत नाही, परंतु ह्या गुणाकार त्याच्यामुळे याची याच्यासोबत काय काटाकाटी 1 1 1 1 19 16 1 16 16 6 96. बरोबर. आता इथे हे बघा, यांचा गुणाकार म्हणून इथं काटाकाटी होईल. 8 1 8 8 2 16. आता बाकीचं लिहून घ्या. इथं काय उरलं 1 1 6/19 उरले. 6/19 वजा 18/19 आणि छेदात काय उरलं 35/38 अधिक इथे काय आलं 13 1 13 छेद 19 2 38. आता आपल्याला माहिती आहे छेद समान आहे, आपण डायरेक्ट अंशांशाची जी क्रिया असेल ती करून घ्यायची. 18तून 6 गेले उरले 12 वजा 12/19 आणि त्याच्यानंतर इथं काय आता हे छेदात आहे 35 आणि 13 5 आणि 3 8 आणि 3 आणि 1 48 छेदात 38 जसेचे तसे. आता बघा हे कसं आहे -12/19 भागिले 48/38 असंच आहे ना छेदात. मग याचं रूपांतर आपण गुणाकार मध्ये करा. काय आता -12/19 गुणिले अंश छेदात अंश आणि अंशात छेद असं करा. 12 1 12 12 चौक 48 19 1 19 19 2 38 2 1 2 2 2 4. आपलं फायनल उत्तर आलं वजा 1/2. कळलं? झालं. पुढचा प्रश्न आहे आपला 5/4 भागिले 3/8 वजा 11/12 गुणिले 36/55 छेदात 21/19 भागिले 39 भागिले 3/13 अधिक 24/25 गुणिले 125/8. आता बघा इथं भागाकार दिलेला आहे, मग याचा गुणाकारात कन्वर्ट करून घ्या. इथं पण भागाकार दिला म्हणून गुणाकारात करू आणि नंतर मग सोडवून घेऊ. आता काय याचं होईल 5/4 भागिले 3/8 वजा 11/12 गुणिले 36/55. आता छेदात काय येईल 21/39 गुणिले 13/3 वजा काय राहील 24/25 गुणिले 125/8. आता काय करा बेरीज वजाबाकी पर्यंत याला काउंस करून घ्या, म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं जाईल. जोपर्यंत बेरीज वजाबाकी तोपर्यंत काय काउंस करून घ्या. आता याला सोडून घ्या. सॉरी हे उलट करायचं होतं केलं नाही का. हे याला आपल्याला उलट करायचंय गुणिले 8/3. आता 4 1 4 4 2 8 12 1 12 12 त्रिक 36 11 1 11 11 5 55 3 1 3 3 7 21 13 1 13 13 त्रिक 39 25 1 25 25 5 125 8 1 8 8 त्रिक
24. काय उरलं इथे उरले 5 आणि 5 गुणिले 2 10/3 उरले, वजा काय इकडे कोणता उरला 3/5, 3/5 छेदात काय उरला इथं 7/3 आणि इकडे काय उरला 5×3=15 अधिक इथं उरले 15. आता घ्यायला सोडून पुढे काय 10×5=50. आपल्याला तर वजाबाकी येते, वजा 3×3 9/5×15 बरोबर. आणि या मोठ्या छेदात याच्यात खाली छेद आहे म्हणून हा मोठ्या छेदात 15×2 15×3=45. आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या आपल्याला माहिती आहे कशी सोडवायची. 15×3=45, 45 आणि 7 52 छेदात काय येईल 3. आता पुढं हे काय होईल, आता 50 मधून 9 गेले 41 छेदात 15 आणि हे काय आपलं भागिले म्हणून भागिले 52/3. आता हे आपल्याला माहिती याला गुणाकारात कन्वर्ट करायचे 41/15 गुणिले 3/52. 3×1 = 3, 3×5=15 41 जसेचे तसे भागिले या दोन्हीचा गुणाकार 5×2 10 0 हा 4 1 5 5 25 आणि 1 26. आपलं फायनल उत्तर आला 41/260. कळलं घ्या लिहून. पुढचा प्रश्न आपला 2.1/17 कंसात 1.2 वजा 2.1/3. आता याला काय सोडवतं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्याला अपूर्णांकात कन्वर्ट करा. 17×2 = 34 आणि 1 35/17 हे कंसात दशांश 5×1 5 5 आणि 1 6/5 वजा 3×2 6 आणि 1 7/3. आता कंसातला सोडून घ्या आधी 35/17 जशाच्या तसे कंसातला काय येईल 6×3=18 वजा 7×5 35/5×15 पुढे काय येईल 35/17 जशाच्या तसे. आता 35 मधून 18 मधून तर 35 जाते, मग 35 मधून 18 काढा, उरले किती 17/15 हे आहे कंसात. आता कंसाचा अर्थ काय, कंस म्हणजे गुणिले, म्हणून 35/17 गुणिले वजा 17 इथं याला वजा चिन्ह असेल वजा 17/15 हे 17 हे 17 काढले 5×3=15 5×7=35. आपलं फायनल उत्तर आलं वजा 7/3. कळलं झालं. बघा पुढचा प्रश्न आहे आपला 2.1/3 कंसात 3.4/7 अधिक 4.3/7. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या दिलेली असेल आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि जो अपूर्णांक राहतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक मधला त्या दोन्हीचा जर छेद समान असेल तर पूर्णांकाची बेरीज करून घ्या डायरेक्ट 4 आणि 3 7 आणि यांची पण बेरीज करून घ्या 4 आणि 3 अंशाची आपला. आता या दोन्हीची बेरीज आणि या पूर्णांकाचा डायरेक्ट आपलं जसं आपण छेद समान राहतो तसे त्या अंशाची बेरीज करून 4+3/7 डायरेक्ट असं करा. म्हणजे ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या, तर पुन्हा याला अपूर्णांकात रूपांतर करून हे करू नका. पूर्णांकाची बेरीज करा आणि अपूर्णांकाची जसं आपण बेरीज वजाबाकी करतो छेद समान असल्यामुळे तसं बेरीज करून घ्या. 4 आणि 3 काय होईल 7 अधिक 4 आणि 3 7/7 7×1 7 7×1 उरला काय 1 उरला म्हणून 7 आणि 1 8 हे आपलं या कंसाचं फायनल उत्तर आलं. आणि याचं काय 3×2 6 आणि 1 7/3 हे उत्तर येईल. मग इथं काय येईल 7/3 गुणिले या दोन्हीचा अर्थ म्हणजे कंस म्हणल्यावर काय गुणिले म्हणून 7×8=56/3 आला आपलं फायनल उत्तर. असे आपण जर याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्येचं अपूर्णांकात रूपांतर केलं तर काय 7×21 आणि 4 25/7 अधिक 7×4=28 आणि 3 31/7 असं येईल. 5 आणि 1 6 3 आणि 2 5 भागिले 7 7×1 7 7×8=56 जे आपण इकडे काढलं 8 हे असं. छेद समान असेल पूर्णांकाचं जी क्रिया असेल प्लस मायनस ते करून घ्यायचं आणि जी क्रिया
इथं दिलेली असेल त्याचीच काय पूर्णांक संख्येचा करायचं. म्हणजे कसं आपण इथं बेरीज होती म्हणून 3 आणि 4 7 करून घेतली. इथं जर वजाबाकी असते सपोज तर आपण 3 4 वजा केले असते. असं कळलं. पुढचा थोडा ऍडव्हान्स प्रश्न आहे आपला. 3 वजा 2 छेद 1 अधिक 1 छेद 2. आता याला काय करायचं सोडून घ्या आधी. 3 आता छेदातला बेरीज आणि पूर्णांक युक्त पूर्णांक संख्या सारख्या त्याच्यामुळे सोडून घ्या. 2 वजा 2 छेदात 1 2 आणि 1 2 1 2 आणि 1 3 छेद 2. आता हे काय हे छेदात आहे म्हणून 3 वजा 2 भागिले 3 छेद 2 असंच आहे ना. मग याला काय करतो आपण उलटा करून घेतो अपूर्णांक. 3 वजा 2 गुणिले 2 छेद 3 बरोबर 3 वजा बेदुने 4 छेद 3 असं करतो ना. मग काय 3 त्रिक 9 वजा 4 9 वजा 4 भागिले 3 5तून 4 गेले 9तून 4 गेले उरले 5 छेद 3. याला आपलं फायनल उत्तर 5 छेद 3. या लिहून. पुढचा प्रश्न आहे आपला 4 वजा 5 छेद 1 अधिक 1 छेद 3 अधिक 1 छेद 2 अधिक 1 छेद 4. आता हे थोडा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे आणखीच अवघड बरोबर. आता याला आपण कसं सोडवू स्टेप बाय स्टेप. आता हे जसं लिहून घ्या 4 वजा 5 छेदात आपल्याला कोणता सोडवणे आता सगळ्यात शेवटचा. आधी हा सोडवला तर आपल्याला वर वर जाता येईल बरोबर. आता 1 अधिक त्याच हे सोडून घ्या. 1 अधिक 1 छेद 3 अधिक 1 छेदात. आता याचं काय होईल 4 2 8 आणि 1 9 छेद 4 बरोबर. आता पुढं याचं काय होईल 4 वजा 5 छेदात 1 अधिक 1 छेदात. आता याचं काय होईल 1 अधिक 1 अधिक 1 छेदात 3 अधिक. आता हा काय होईल छेद अंशात जाईल व छेद छेदातच राहील. म्हणजे काय होईल इथं रूपांतर 4 छेद 9 कसं होईल 1 भागिले 9 छेद 4 आहे तर 1 गुणिले 4 छेद 9 होईल. म्हणजे 4 1 4 आणि छेदात 9 म्हणजे 4 छेद 9 असं होईल. कळलं. आता याचं रूपांतर पुढे काय होईल अंश व छेद रूपातला पूर्णांक युक्त पूर्णांक संख्यातलं 4 वजा 5 छेद 1 अधिक 1 छेदात काय येईल 9 त्रिक 27 27 आणि 4 31 31 छेद 9. आता पुढं याचं रूपांतर कसं होईल 4 वजा 5 छेद 1 अधिक 1 1 अधिक हे काय होईल 9 अंशात जाईल 31 छेदात राहील 9 छेद 31 याला बघा. आता पुढं पुढं काय होईल 4 वजा 31 1 31 आणि 9 40 छेद 31 4 वजा 5 छेद 40 छेद हे काय होईल 31 1 31 आणि 9 40 40 छेद 31 बरोबर. आता 4 वजा हा छेदातला 31 काय होईल अंशात जाईल म्हणजे 5 गुणिले 31 छेदात 40 बरोबर. 4 वजा 5 1 5 आणि 5 त्रिक 15 155 छेद 40 बरोबर. आता याला काय करा यात सोडून घ्या 4 चौक 16 160 वजा 155 भागिले हे काय राहील 40 बरोबर. आता पुढे 160 मधून 155 गेले उरले 5 छेदात हे काय होईल 40 बरोबर. 5 1 5 5 8 40 आपलं फायनल उत्तर आलं 1 छेद 8. कळलं. या लिहून. पुढचा प्रश्न आहे आपला 2 वजा 5 छेद 1 5 छेद 4 वजा 1 छेद 2 अधिक 3 1 छेद 3 कसं उरालं 2 वजा 5 छेदात 4 वजा 1 छेद. आता याचा 3 2 6 आणि 1 7 छेद 3 होईल. तर पुढं कसं होईल 2 वजा 5 छेदात 4 वजा 3 अंशात जाईल 7 छेदात राहील बरोबर बरोबर. आता काय होईल 2 वजा 5 छेदात काय होईल 7 7 चौक 28 28 मधून 5 गेले राहिले
25 छेदात 7. आता 2 वजा 7 5 गुणिले 7, कारण हा छेद अंशात जाईल. 5 गुणिले 7 छेद 25 बरोबर. 2 वजा आता 5 1 5 5 5 25. 2 वजा 7 छेद 5. 5 2 10 तून 7 गेले, राहिले 3 छेदात 5 दशांश. याला आपलं फायनल उत्तर 3 छेद 5. आपण अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळं बघितलं. त्याच्यानंतर अंशाच्या खाली अंश, 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 पूर्णांक, युक्त, पूर्णांक संख्या बघितल्या. आता त्याच्यानंतर आपण शाब्दिक उदाहरण बघू. शाब्दिक उदाहरण काय? 5/4 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 10/3 येईल. काय म्हणतं गणित बघा. 5/4 मध्ये किती मिळवावे आपल्याला माहिती आहे का? किती मिळवायचे, मिळवावे म्हणून प्लस किती म्हणजे आपल्याला माहिती आहे का? मग आपण x मानलं बरोबर. किती मिळवावे म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं? 10/3. बघा आपल्याकडे स्ट्रक्चर आहे, आपल्याला उत्तर काढता येतं. x ची व्हॅल्यू काढायची म्हणून x इथे ठेवायचा, हा प्लस तिकडे जाऊन मायनस करायचा. 10/3 वजा 5/4 आपल्याला आता काढता येतं. वजाबाकी करायची आपल्याला. 10 चौक 40 वजा 3 5 15 4 त्रिक गेले 12 बरोबर. 15 2 40 गेले, उरले 25 छेद 12. याला आपलं उत्तर. म्हणजे 5/4 मध्ये 25 छेद 12 जर मिळवले तर 10/3 आपलं हे उत्तर येईल. कळलं? आपला प्रश्न आहे 5/9 च्या 1/3 च्या 36/10 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 5/3 येईल. शाब्दिक उदाहरण आहे बघा. 5/3 काय म्हणतो प्रश्न? 5/9 च्या म्हणजे काय? 6 म्हणजे गुणाकार. 5/9 च्या 1/3 च्या 36/10 मध्ये किती मिळवावे म्हणजे याच्यात किती मिळवावे म्हणजे x बरोबर. उत्तर किती येईल? 5/3. बघा आपल्याकडे आता स्ट्रक्चर आहे, आपण x ची किंमत काढू शकतो. 9 1 9 9 चौक 36 2 2 4 2 5 10 5 1 5 5 1 5 कटले. वर काय राहिले? 2/3 अधिक x बरोबर 5/3. मग आता x ची किंमत काढायची. x बरोबर 5/3. इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होईल? मायनस 2/3 बरोबर. 5तून 2 गेले, राहिले 3 3/3 म्हणजे 3 3 काढले. आपलं उत्तर आलं 1. कळलं? प्रश्न आहे आपला 3/4 च्या 12/21 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 5/4 येईल. तर बघा मी काय म्हणतो, 3/4 च्या म्हणजे काय? 6 गुणाकार 12/21 मध्ये किती मिळवावे म्हणजे मिळवायचे पण किती हे माहित नाही, म्हणून याला प्लसच्या आधी कंस करून घेतला. उत्तर किती येईल? 5/4 बरोबर. आता याला भाग याची काटाकाटी करा. 4 1 4 4 त्रिक 12 3 1 3 3 7 21 बरोबर. इकडे काय उरलं आता? 3/7 अधिक x बरोबर 5/4. x ची व्हॅल्यू काढायची म्हणून x इकडे यायचा 5/4. इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होईल? मायनस 3/7 7 5 35 बरोबर. 7 5 35 वजा 4 त्रिक 12 भागिले 7 चौक 28. 35 मधून 12 गेले, उरले 23 23/28. जर आपण 3/4 च्या 12/21 मध्ये जर 23/28 मिळवले तर आपल्याला उत्तर 5/4 येईल. ओके. आपला समोर प्रश्न आहे. एका पुस्तकाचा 3/8 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर आणखी 105 पाने वाचायची शिल्लक राहतात, तर पुस्तकाला एकूण पाने किती? आपल्याला आता पुस्तकाची पानं माहिती किती तर मग आपण काय करू? पुस्तकाची एकूण पाने x मानू बरोबर. आता x चे 3/8 भाग, x चा 3/8 भाग प्लस 20 पाने वाचून झाली प्लस त्याच्यात 105 पानं जर वाचायची बाकी आहे तर काय बनतं आपलं पुरं पुस्तक. क्लिअर? आता हे काय होईल? 3x/8 अधिक आता हे पूर्णांक संख्या आहे, मग 105 आणि 120 125 बरोबर. आता याची बेरीज कशी होईल? आपल्याला माहिती आहे याचा गुणाकार प्लस आहे, याच्यात केला का याची बेरीज येते. 3x अधिक 8 पंचे 40 0 हातचे आले 4 8 2 16 16 4 20 0 हातचे आले 2 8 1 8 8 2 10. हे काय आलं? याची गुणाकार 125 गुणिले 8 1000 भागिले
8 बरोबर काय आहे एक्स. बरोबर. आता इकडे आता 8x इकडे भागिले तिकडे जाऊन काय होईल गुणिले म्हणजे 3x बरोबर 3x अधिक 1000 बरोबर काय होईल 8x. आता 3x इकडे प्लस तिकडे जाऊन काय होईल मायनस म्हणजे 1000 10,000 झाले का 1000 बरोबर 8x वजा 3x. याच्यात दोन्हीची वजाबाकी केली काय येईल 5x. x आता इकडे गुणिले इकडे काय येऊ इकडे येऊन काय होईल भागिले म्हणजे 1000 भागिले 5 बरोबर x. आता 5 1 5 5 2 10 200 बरोबर काय आपल्या x. म्हणजे आपल्या एकूण पुस्तकाला एकूण पाणी किती आहे 200. कळलं. आता पुढचा प्रश्न आहे मी एक संख्या मनात धरली तिच्यात 15 मिळवले नंतर 5 ने गुणले तेव्हा उत्तर काय आलं 125 आलं तर ती संख्या कोणती असा आपला प्रश्न आहे. आता एक संख्या मी मनात धरली मला माहिती एक संख्या कोणती आहे नाही मी x धरली तिच्यात मी 15 मिळवले मी प्लस 15 केले व नंतर 5 ने गुणले म्हणजे या संख्येत जर या पूर्ण संख्येला मग काय केलं 5 ने गुणले तेव्हा उत्तर काय आले माहिती 125 बरोबर. आता x प्लस 15 आता इकडे 5 गुणिले तिकडे जाऊन काय होईल भागिले 125 भागिले 5. आता x प्लस 15 बरोबर हे 25 5 1 5 5 25 125. आता हे काय आलं 25. आता इकडे हे 15 इकडे प्लस तिकडे जाऊन काय होईल मायनस x बरोबर 25 मायनस 15 x बरोबर 10 म्हणून आपलं उत्तर काय आलं 10. बरं आपण उदाहरणात घेऊन बघू. ती संख्या मी मनात धरली समजा ती 10 होती तिच्यात 15 मिळवले बरोबर किती हे झाले 25 नंतर तिला 5 ने गुणले तिला 5 ने गुणले 5 5 25 5 2 10 आणि 2 हातचे 2 12 125 तेव्हा उत्तर काय आले 125 आलं का आपलं उत्तर. म्हणून ती संख्या कोणती आहे 10. कळलं. पुढचा प्रश्न आहे आपला सागर आपल्या पगाराच्या 1/3 रक्कम घरभाडे व पगाराच्या 1/3 रक्कम गाडीचा हप्ता तर पगाराच्या 1/4 रक्कम जेवणावर खर्च करतो तरी त्याच्याकडे 1,500 रुपये शिल्लक राहतात तर पगार सागरचा पगार एकूण किती. आपल्याला सागरचा पगार माहिती का नाही आपण x म्हणू बरोबर. आता तो काय करतो आपल्या पगाराच्या 1/3 रक्कम x च्या 1/3 रक्कम म्हणजे x/3 रक्कम प्लस घर भाडे भरतो आणि पगाराच्या 1/3 रक्कम गाडीचा हप्ता भरतो म्हणजे पुन्हा 1/3 रक्कम. त्याच्यानंतर आणखी 1/4 रक्कम जेवणावर खर्च करतो म्हणजे 1/4 रक्कम अधिक तो काय करतो 1,500 रुपये शिल्लक त्याच्याकडे राहतात बरोबर. मग त्याचा काय पगार बनतो पूर्ण बरोबर. आता आपल्या हे काय याच्या खाली काही ना काही म्हणजे x 1 आहे बरोबर. आता आपल्याला माहिती आहे या दोन्हीचा छेद सामान्य मग आपण या दोन्हीला एकदा घेऊ शकतो 2x/3 अधिक x/4 अधिक 1,500 बरोबर काय x. आता या दोन्हीचा काय येईल असावी आता करून घ्या 4 2 8x अधिक 3x/4 त्रिक 12 अधिक 1,500 बरोबर x. आता या दोन्हीची बेरीज 8 आणि 3 11x/12 आपल्याला काय या दोन्ही मग याच्यात हे प्लस होईल या दोन्हीचा गुणाकार 12 1 12 पंचे 60 0 40 12 1 12 6 18 हे 2 शून्य जशाच्या तसे हे आपण पहिले शिकलो छेद 12 बरोबर x. आता पुढे काय होईल हा छेदात गुणिले 12 आहे तिकडे जाऊन हे भागिले 12 तिकडे जाऊन गुणिले 12 11x बरोबर 11x अधिक 18,000 बरोबर 12x म्हणजे भागिले तिकडे जाऊन गुणिले झाला. आता हा प्लस तिकडे जाऊन मायनस होईल 18,000 बरोबर 12x वजा 11x म्हणून 18,000 बरोबर x म्हणजे सागरचा पगार किती एकूण 18,000 रुपये. मित्रांनो अपूर्णांक चॅप्टर मध्ये आपले बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सगळे टॉपिक आपण क्लिअर केलेले पठित उदाहरणे शाब्दिक उदाहरणे सगळे टॉपिक क्लिअर व्हायले. आणि जर तुम्ही हेच गणिताचा जर क्लास लावायला अकॅडमी किंवा एखाद्या क्लासमध्ये जर गेले तोच कोर्स तुम्हाला 15 ते 20 हजार रुपयात
15 ते 20 हजार रुपये फीस भरून नंतर क्लास करायला भेटतात. मी तुम्हाला फ्री ऑफ कोर्स शिकवतोय. फक्त मी तुमच्याकडून काहीच नाही, एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्रायबर मागतोय. ते तुम्ही माझ्या करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला 100% सांगतो, जे अकॅडमीला शिकवतात त्याच्यापेक्षा तर मी बेटर शिकवतोय. आणि तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ जर बघितला आणि त्याच्यानंतर बी जर तुम्हाला काही कन्फ्युजन त्यात राहिलं तर मी तुमची डेफिनेटली मदत करेल. तुम्ही मला फक्त सुचवा कमेंट बॉक्समध्ये. तर जय महाराष्ट्र. आजचा टॉपिक आपला इथंच क्लिअर होतो. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.